असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे। काय करू मी काय करू? खाऊन टाकू तुला, चिरडून टाकू का? प्लीज प्लीज चिरडते ना प्लीज। माझ्या फफीला काय करायचं नाही, मग क्यूट आहे फफी माझा, आज काय करायचं नाही त्याला। मग कोणाला करू? तुला करू का ना? प्लीज 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 यार काम ना यार, उठ 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 यार, त्रास देऊ नकोस। असं काय करताय? कुठे गेला होता तुम्ही सगळे? ते फ्रेश वाटत नव्हतं म्हणून श्यामकडे गेलो होतो चहा प्यायला, आता फ्रेश वाटतंय। मला ना काहीतरी सांगायचंय। मिनल, चहा सोडून काही माग, आपल्याकडे जे दूध आहे तेही नासलंय। काळा चहा हवाय का? तो मिळेल फार तर फार। मी मागितलं तरी एका चहा, आणि तसंही आता मी घरचा चहा मिस करणार आहे। का? तू श्यामकडे रतीब लावलंय का चहाचं? ऍक्च्युली ना मी आता घरचं जेवण पण मिसच करणार आहे। काही काय? हे बघ, मी एवढं वाईट नाही करत जेवण की तुला सॅमकडे डबा लावावा लागेल। आपण तिला चहा प्यायला घेऊन गेलो नाही ना म्हणून नाराज झाली ती, तशीच आहे ती। काय नाराज? काय मेलोड्रामा आहे? गाईज, मी US ला चालली आहे 1 आठवड्यासाठी। एक मिनिट, ए चेअर गर्ल, सुट्यावा सुट्यावा सुट्यावा। मीना, काय भलतं सलतं काहीतरी प्रोजेक्ट असेल, हसवेल तुला कोणतरी। अरे हसवतात काय? मला कळतं कुठलं काम घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं ते। हो का? खाली बस खाली बस खाली बस खाली बस। मिनल, तुला माहितीये ना, हे असं मोठा रोल देतो म्हणून परदेशात घेऊन जातात, आणि माहितीये ना काय करतात तिकडे। मी नीट सांगते, ओके? नीट ऐक। मला एका मराठी नाटकासाठी अमेरिकेला बोलवलंय, कारण त्या नाटकाची जी हिरोईन आहे ती लग्न करून प्रेग्नंट होऊन बसली आहे। त्यामुळे आता तिची रिप्लेसमेंट म्हणून मला विचारलंय। याला भारी आहे राव मीनल, मी सुद्धा ऍक्टिंगच केली पाहिजे। याला या पार्टीच्या बिझनेस मध्ये ना स्वप्नात सुद्धा अमेरिकेला जाता नाही येणार। हा, तू कर ना विजा साठी अप्लाय, तुझा हा गेटअप बघून नक्की देतील तुला विजा। ह्याचं सोड ग, माझी ना चुलत बहीण गेली होती अमेरिकेला, तेव्हा आम्ही तिला काय काय बांधून दिलं होतं। तर मी ना तुला असा टिकणाऱ्या दशम्या, धपाटे आणि मिरचीचं लोणचं देते। थँक्यू रेश्मा। चालेल चालेल, घरी असेल ते चालेल। मीनल ऐक ना, तिथनं माझ्यासाठी कॉस्मेटिक्स आणणं खूप चांगले मिळतात तिथे। लायनर आण, लिपस्टिक आण, ओके? ना शांत हो, आधी तिला एम्बसीत जाऊन विजा आणून देत। एवढं काय, अप्लाय केलं की मिळेल। काही मिळेल ना, असं US चा विजा मिळणं इतकं सोपं नसतं। पासपोर्टचं काम झालं की मिळेल विजा। म्हणजे म्हणजे काय? तू आत्ताशी फक्त पासपोर्टला अप्लाय केलंस? अजून केलं नाहीये, करीन आता, तात्काळ मध्ये होईल। मिनल, दुर्दम्य आशावादाचं एखादं अवॉर्ड असतं ना, तुला मिळालं असतं ते। तुझ्याकडे पासपोर्ट नाही, विजाचा पत्ता नाही, आणि मी अमेरिकेला जाते असं तू डिक्लेअर केलंस। मी डिक्लेअर करतो आता, तू अमेरिकेला या जन्मात जाणं शक्य नाही। विषय संपला। बर, काय काय डॉक्युमेंट्स आहेत तुझ्याकडे? हे बघ, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, ऍड्रेस प्रूफ आहे। बर्थ सर्टिफिकेट कुठे? ते नाही आहे वाटतं। नसलं तर नाही चालणार का? तो काय सॅमचा कट्टा आहे का? आज वडापाव द्या, पैसे उद्या देतो, आज पासपोर्ट द्या, बर्थ सर्टिफिकेट उद्या देतो। ठीक आहे, मी बहिणीला सांगते, ती सुमडीत बाबांच्या नकळत मला कुरिअर करेल, येईल उद्यापर्यंत।
एक मिनिट. सुमडीत का? काय प्रॉब्लेम आहे? येईल ना उद्यापर्यंत. तू सांग पुढचं काय. एक मिनिट. तू आई बाबांना सांगणार नाहीस तू अमेरिकेला चाललीस? नाही. मीनल, अजिबात नाही. तू देश सोडून चाललीस. काहीही असलं तरी तुला आई बाबांना सांगायला पाहिजे. जमणार नाही. हे बघ, काहीही असलं तरी हे ऐकून कौतुकच वाटणार आहे त्यांना तुझं. ते काही नाही मीनल. तू आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव आणि त्यांना सांगून टाक. का हट्ट करतेयस? उद्या तुला तिकडे काही झालं तर ते आम्हालाच विचारणार आहेत. एक खात्री देते मी तुला, माझं काही बरं वाईट झालं ना तर कोणीही काहीही विचारायला येणार नाही. तू त्यांना फोन करणार आहेस आणि त्यांच्याशी बोलणार आहेस. मी फोन लावतोय. सुजय, मला वाटतं तिला बोलायचं नसेल तर जबरदस्ती करू नकोस. मी फोन लावलाय. स्पीकर. फोन लागलाय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. बोला. फोन करायची हिम्मत केली आहे ना, मग आता बोलायला लाज का वाटते? हॅलो बाबा. नशीब नातं तरी लक्षात आहे तुमच्या. इथे हे सांगायला मी अमेरिकेला जाणार आहे एका नाटकासाठी 1 आठवड्यात. ते सांगायला कळवायला फोन केला. इतकी परदेशात जायची हौस होती तर करून दिला असता परदेशातला मुलगा. 4 पोरींचा बाप असलो तरी चौघींना योग्य तो मुलगा शोधून देऊ शकतो मी. नशीब वाईट की तुमच्या पायगुणामुळे तुमच्या पाठी मुलीच झाले. मी स्वतःहून कामासाठी परदेशी जातीये याचं काही वाटत नाही का तुम्हाला? माझी मुलगी अब्रू वेशीला टांगून परदेशात जाते वर मला तोंडवर करून सांगते. मी काय सनई चौघडे वाजून कौतुक करू का तिचं? मुलीच्या जातीने जे करायला नको तेच करतात. वर मला फोन करायची हिम्मत करता. मुली झाल्यामुळे मला सतत मान खाली घालावी लागते. मुलगा असता तर ही वेळ आलीच नसती. हो, मी फक्त सांगायला फोन केला होता. मग तिथं काही बरं वाईट झालं तर आम्ही जबाबदार नाही, आधीच सांगून ठेवतो. ज्या दिवशी गावात बदनामी करून घर सोडलत ना त्याच दिवशी आंघोळ केली तुमच्या नावानी. कळलं का?
विचारत होतास ना सुजय, तिथे माझं काही बरं वाईट झालं तर कोण येणार? कोणीच नाही येणार आहे, कारण माझं कोणीच नाहीये. कशी जाणार मी? कॅन्सल. अमेरिका कॅन्सल, सगळं कॅन्सल. कोणीच नाहीये ना माझं. कशी जाणार मी? मिनल, मिनल, अक्कल आहे का तुला? अक्कल आहे का तुला? कशाला फोर्स केलं तिला तिच्या वडिलांशी बोलायला? हा, हे ही असली फाटलेली नाती जुळवायचा प्रयत्न करत जाऊ नका तुम्ही, कळलं ना? जी नाती फाटलेली आहेत ना ती परत जुळत नाहीत. ना मुलांच्या भावनांची कदरच नसते अजिबात. परत परत असं कोणाचंही नातं जुळवायचा प्रयत्न करू नकोस, सांगून ठेवते आत्ताच. काय काय भिंतीला म्हटलं मी. तिला वाटलं मी तुझ्याशी बोलतोय. काय काय भिंते का त्रास देतेस आमच्या मीनलला? हा, आणि तिने तुला मारलं ना? नाही, चांगलंच केलं. तूच काहीतरी मूर्खपणा केला असणार आणि आमच्या मीनलला खबरदार त्रास दिलास तर. खूप धीट आहे ती, खूप शूर आहे. नाहीये मी धीट. शूर वगैरे नाहीये मी. मी फक्त दाखवते. माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत एकदाही प्रेमाने जवळ घेतलेलं नाहीये. सतत भीती, सतत धाक. एकदाही आम्हाला सुट्टीला बाहेर फिरायला नेलं नाही. कधी शाळेचा अभ्यास घेतला नाही. तुम्ही चांगलं शिका म्हणजे तुम्हाला चांगला नवरा मिळेल. तुम्ही शिकून मोठं व्हा असं कधीच नाही म्हणाले आम्हाला. सतत मुलगी असणं म्हणजे पाप आहे एवढंच सांगितलं. म्हणून अशी झाली मी. नॉर्मल मुलींना जे आवडतं ते आवडूच शकत नाही मला. आजपर्यंत कुठलाच मुलगा मला म्हणाला नाहीये की तू सुंदर दिसतेस, कारण मुळात मलाच आवडत नाही की मी मुलगी आहे. आणि हे फक्त माझ्या बाबांमुळे. आयुष्यभर ठरवलं की दाखवून द्यायचं त्यांना, मोठं होऊन दाखवायचं, त्यांच्या तोंडावर टिचून. पण नेहमी नेहमी मी सरते आणि ते जिंकतात. पण एक दिवस असा नक्की येणार आहे जेव्हा तू जिंकशील आणि त्या दिवशी तुझे वडील म्हणतील, मला अभिमान आहे ही माझी मुलगी असल्याचा. ते नाही म्हणणार.
अरे नको म्हणू दे मग त्यांना, काही फरक पडत नाही. मी म्हणेन मला अभिमान आहे ही मुलगी माझी मैत्रीण असल्यास. मग ती किती अस्ताव्यस्त असो, किती धडामधुडूम असो, ही माझी आहे, ही माझी मैत्रीण आहे. नकोय मला हे सुजा. मला माहितीये माझं काही होणार नाहीये, माझं काही होणार नाहीये. लागलं का? हिला लागलो, या भिंतीला लागलो. आणि या भिंतीला नाही, जगातल्या सगळ्या भिंतींना सांगणार आहे मी, ए भिंतींनो, ग्रेट वॉल ऑफ चायना सकट सगळ्या भिंतींनो, आमच्या मीनाला कोणी काही केलं ना, माझ्याशी गाठ आहे. हा, आमची मीनल खूप धीट आहे, खूप शूर आहे. मला नकोय कोणी यार. जा तुम्ही, जा यार प्लीज. जस्ट गो यार, गो. माझ्या बाबांनी कधी आईस्क्रीम केलं पण नाही. मी नाही ना, बेल्जियन चॉकलेट डबल चोको चिप सहित मेवाड. मेवाड. माझ्या शाळा कॉलेजच्या ऍडमिशनला पण नाही आले ते कधी. मम्मी उशीर झाला नाही का? मग पासपोर्ट विजाच्या लाईनीत येईन ना मी. चालेल? ओ गॉड, पण मग तुला अमेरिकेला जावं लागेल. मी नाही जाणार. नाही जाणार? अरे बाप रे, कसं करायचं ग मग आता? आणि काय आहे, तुझी या नाटकात रिप्लेसमेंट झाली आहे कळल्यापासून तिकडे बराक ओबामा सुट्टी टाकून बसलेत व्हाईट हाऊस मधनं. मिनलचं नाटक मी बघणार, मिनलचं नाटक मी बघणार. मागे लागलेत मिशेल ओबामाच्या. तिचा फोन आला होता मला. अगं खरंच, मी त्यांना सांगितलं काही हो, मिनल शो चोख करणार. मग प्रेक्षकात बराक ओबामा असो नाहीतर ओसामा बिन लादेन. काय ते करणारच. गुड. मग जाशील ना अमेरिकेला एकटी? आणि मग फॉर्मही भरशील ना एकटी? आणि विजाच्या लाईनीतही उभी राहा एकटी? मी येणार आहे. मी पण. अरे मी पण. ए मला पण यायचंय. मी पण. हे बघ आले सगळे. चालेल ना आम्ही आलो तर? हा चालेल. हो हो चालेल. बरं या सगळे या. मी अमेरिकेला गेल्यावर तुम्ही मला मिस कराल ना?
नाही म्हणजे मी खरं तर नाही मिस करणार, पण काय होईल माहितीये का, सकाळी मला खूप प्रेशर आला असेल ना, मी टॉयलेट मध्ये बसलेलो असेल, एखादी चाल सुचत असेल आणि कोणीतरी दारावर वाजवेल आणि म्हणेल असं म्हणल्यानंतर मग मला ह्याची आठवण येईल. हा तुला त्रास देतोय, मी याला देऊ दोन, याने पंच पाळलेला नाही माझा, या हाताने मारतो, याला लागलंय. आता जा टॉयलेट मध्ये. हा ती धाडधाड नाही करणार, बघ तिची आठवण येते का. फार फार चांगले आहेत बाबा तुम्ही, मला सुद्धा जवळ घ्या, मी इकडून इकडून बाबा मला कुशीत घ्या ना. मला तर काकाच्या